फलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती मनपाडा संघ आपला 12वा प्रतिनिधी आलाय का दिनेशला पाहतोय बाबू तिथं मशीन हलता का तुम्ही थोडं मागे गेलं तर बरं होईल इथं बस ही मशीन हलतं बाबू इथं मशीन आहे ना बोर्ड हलतंय थोडंसं मागं बसा आणि गाडी मालकाला ना चालकाला विनंती असेल कृपया करून 16 चाकाची गाडी येते आणि 16 चाकाची गाडी आहे ना जशा पबजी मध्ये गाड्या उडवतोय ना तशी गाड्या उडवून जाते म्हणून तुमच्या गाड्या उडवल्या जातील याची काळजी घ्या आपल्या गाडीची काळजी घ्या मंजिरेच्या बाजूला आहे ना पार्किंगसाठी जागा सुद्धा आहे आपण गाड्या पार्किंग तिथे करा रस्त्यावरती करू नका पहिला चेंडू मात्र फेकण्यासाठी सज्ज पहिला चेंडूवरती आघात केला आणि पहिला चेंडूवरती काय झेल टिपलाय पहिला चेंडूवरती पहिला गडी गारद झालाय सॅमीला मात्र माघारी परतवलाय पहिला झटका क्रमांक लागलाय कुशुली संघाला कंपाऊंड सांग ते नाव माहिती असेल तर बस आहे काही सिरीज बिरीज आहे नंतर मग गडबड करू नका पाच झेल मात्र आकाशने पकडली आपलातून झेल पकडली त्यानंतर पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनायकला पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्याची फुलटॉस चेंडू होता सॅमीला पुरेपूर फायदा घेता आला नाही त्या ठिकाणी आकाश होता आकाशने मात्र चांगला झेल टिपला त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला कुशुली संघाचा हरीशला पाहतोय शॉर्ट बॉल पूर करण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय विनायक या गोलंदाजाला चांगले पाय पूर्णपणे हाईटचा मात्र शॉल्डरचा वापर करत असताना पाहतोय गोलंदाजा पहिला चेंडू मात्र फुलटॉस जरूर टाकला त्यानंतर मात्र विकेट कॅरी केला त्यानंतर मात्र दुसरा चेंडू मात्र डॉट फेकला विनायकच्या माध्यमातून हरीशला बीट करून गेला हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा तयार गोलंदाज पाहतोय विनायक स्ट्राईक एंडला फलंदाज हरीश पहिला चेंडू मात्र फेस करत असताना गॅप शॉट सिलेक्शन थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट झाल्यात चांगला रनिंग पाहतो आपण दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून एकाच साईडला नॉन स्ट्राईकला पाहतो आपण रुपेशला आणि हरीशच्या बॅटमधनं हा पाहिले आपण 2 धाब्याच्या मदतीने मात्र संघाचा अकाउंट ओपन झालाय आणि श्री गणेशा सुद्धा झालाय आगास मात्र केलाय चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आजच्या दिवसामध्ये विचार केला ना विनायकने पहिल्या हो काय करतोय मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना हरेशला सुद्धा माघारी परतावा लागेल कुशिवली संघाला लागलाय तब्बल दुसरा झटका चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा कुशिवली संघ ओके प्रतीकला पाहताय ना तुम्ही सातत्याने समालोचक चांगलं करत असताना जेव्हा मोठ्या स्पर्धा असतात ना त्या मोठ्या स्पर्धामध्ये समालोचक चांगलं करत असताना नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण रणजित या फलंदाजाला कुशुली संघाचा विचार केला ना सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली स्वतःला मात्र सावरावं लागेल समोर पाहतो आपण संघ मानपाडा संघ फाईट करत असताना ठाणा रायगड अशी मॅच पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पहिली मॅच मात्र नवीन फलंदाज पाहतोय रोहितला चांगली गोलंदाजी करत असताना विनायकला पाहतोय आपण हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चांगला चेंडू पाहतो आपण बॅटची थोडीशी अतली काढा त्यानंतर मात्र विकेट किपरचं काम पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय टोटल आपण पाहिली कुशुली संघाची फक्त 2 धावा अद्याप मात्र गडी गमावले गेले तब्बल 3 गडी म्हणजे थोडासा अडचणीत सापडलाय संघ जो अजूनही सलामीला गेलेला फलंदाज पाहतो आपण नॉन स्ट्राईकला रुपेश वरती मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल मी तर म्हणेन चला मानपाडा संघ टीम मीटिंग विनंती असेल आपल्याला पहिला षटक मात्र विनायकच्या बाजूने राहिलाय आजचा दिवस विचार केला ना विनायकने मात्र थोडासा पहिल्याच षटक फेकत असताना फक्त 2 धावा खर्च केल्यात 3 विकेट सुद्धा कॅरी केल्यात म्हणजे आपल्या नावावरती मात्र 3 विकेट जमा केल्यात
आणि सिरीजसाठी पाहतो आपण सायकल, एक चांगली संकल्पना पाहतो आपण. गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती गुरुनाथ या गोलंदाजाचा वापर केलाय. मनपाडा संघाचा विचार केला, पहिली गोलंदाजी म्हणजे आपल्या बाजूने राहिली आहे. त्यानंतर पाहतोय डावखुरी आताचा फलंदाज रुपेश. रुपेश वरती मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल. पण संघ थोडासा अडचणी सापडलाय. त्यानंतर मात्र चांगली फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल. तब्बल 4 षटकामध्ये ना मी तर म्हणते 40 ते 45 जर धावा जमा केल्या तर कुशिवली संघाकडे ना गोलंदाजी अटॅक मात्र खूप चांगला आहे. अद्याप विचार केला, पहिला षटक मात्र मनपाडा संघाच्या बाजूने राहिलाय. चला स्पीडअप करा, विनंती असेल मनपाडा संघ, आपण उशीर करू नका. पहिलाच उशीर झाला आपल्याला, त्यानंतर अजूनही उशीर करताय आपण. गुरुला पाहता आपण, गुरुनाथला. हो, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र आशा होती, ती आशा मात्र निराशा केली. बॅक टू डगआउट कुशिवली संघाला लागला तब्बल 4था झटका. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. विकासला पाहतो आपण. एकही कुशली संघाचा विचार केला ना जबाबदारी मात्र एकही खेळाडू घेत नाही. सिंगल डबलने मात्र सामना संघाला मात्र थोडीशी रन मात्र जमा करावा लागतील. फक्त धावा लावल्या पाहिजे. धावपटलावरती टोटल आपण पाहिली ना तर फक्त 2 धावा. थोडासा अडचणी सापडलाय मी तर म्हणेन विकासला. आता पाहतो आपण. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय विकास, पूर्णपणे जबाबदारी असेल विकासवरती. गुरुचा विचार केला ना पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलाय. जशी विनायकने गोलंदाजी केली त्याच पावलावरती गोलंदाजी करत असताना गुरुनाथला पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता. तर पुढचा चेंडू पहा. शॉर्ट बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. मेन थोडासा पाहिला आपण, थोडीशी चुका करतोय त्या ठिकाणी. 1 धाव तर वेगाने पूर्ण केली गेली. दुसरीचा प्रयत्न 2 धावा सुद्धा पूर्ण. या धावा येणं गरजेचं असेल कुशिवली संघाला. टोटल पाहिली आपण कुशिवली संघाचे तर 4 धावा लागल्या गेल्यात आणि 4 गडी सुद्धा गमावल्या गेल्यात. म्हणजे 4 गडी बाद आणि 4 धावा. विकासने मात्र थोडीशी जबाबदारी घेतली. पहिल्या चेंडूवरती मात्र फेस करत असताना 2 धावा जमा केल्यात विकासने. तोच फलंदाज पाहतो आपण विकास. आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतो गुरुनाथला. गुरुनाथने पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता. त्यानंतर 2 धावा. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. डायरेक्ट हिट सुद्धा केलाय. तर म्हणे बाल वाचवलाय का काय हा प्रश्न पडलाय. तोपर्यंत मात्र रिक्स धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे. सिंगल. या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहिली ना आपण कुशिवली संघाती तर विचार केला ना दुसरा षटक मार्गस्थ असताना तर तब्बल 5 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्डवरती. अजूनही विचार केला तर 3 चेंडू मात्र शिल्लक असतील या गोलंदाजीचे. हो, चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी. चुकी करतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होताना चुकी करतोय मात्र थ्रो थोडासा खराब पाहतोय आपण. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला. 5 चुकी केली त्या ठिकाणी मनपाडाचा. बालाराम होता त्या ठिकाणी. बालारामने मात्र चुकी केली आहे. त्यानंतर मात्र झेल होता आणि चेंडू तेवढ्या वेगाचा होता. मात्र फटका सुद्धा चांगला होता रोहित याचा. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटरी झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो विकास. हो फसवा चेंडू. त्यानंतर पाहतो 3 दिगाडा काम बिगाडा. विकेट किपर बीट. आणि त्यानंतर पाहतोय पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला आहे. एकेरी दुईने मात्र
संघाला थोडासा पुढे नेण्याचा काम करत आहे रुपे आपला रोहितला पाहतोय आणि त्याच्या समेत मात्र विकास जबाबदारी घेतली आहे. सुरुवातीला मात्र चार विकेट मात्र कुशुवली संघाने गमावल्यात. त्यानंतर स्वतःला सावरत असताना चांगला फटका पाहतो, चाबूक शॉट, क्षेत्ररक्षण नाही आहे जवळपास, दूरवरनं क्षेत्ररक्षण येईल, उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र पाहतो आपण 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात आणि षटक संपला गेलाय दुसरा. टोटल पाहिली आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात कुशुवली संघाच्या. टोटल पाहतो आपण 9 धावा लागल्या गेल्या 4 गड्याच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज मात्र पाहायला गेला मात्र कोणाच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपाव झाला. एका साईडला पाहतो शांताराम, त्यानंतर पाहतोय आपण शांतारामच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेला. 2 गोलंदाजीमध्ये मात्र चांगली गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी गुरुनाथने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर विनायकने चांगली गोलंदाजी केली. तिसरा गोलंदाज पाहतो पण गोलंदाजी मार्कवरती शांताराम या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. अद्याप विचार केला ना कुशुवली संघाला काही मोठा फटका मात्र मारू दिला नाही या. त्याचं एकमेव कारण मात्र कुशुवली संघाचे जे सलामी जोडी होती ना ती मैदानाच्या आतमध्ये लवकर बाहेर पडतली, त्याच्यामुळे मात्र थोडीशी रन संख्येला थोडीशी अंकुश लावण्याचं काम केले या मानपाडा संघाने. शांताराम पाहतोय आपण तिसरा गोलंदाज, स्ट्राईक एंडला फलंदाज विकासला पाहतोय. थोडीशी जबाबदारी मात्र विकासला घ्यावा लागेल. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. मी तर म्हणेन ना 30 ते जरी 35 धावा जरी जमा केल्यानंतर नक्कीच फायटिंग स्कोर मात्र उभा करेल. फुलटॉस चेंडू होता आणि थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होती. मी तर म्हणेन पूर्णपणे विकासला संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही या. लाईन थोडीशी मिस केली या. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू, डॉट चेंडूची सांगता पाहतो आपण. असे चेंडू जर तुम्ही सोडाल ना तर नक्कीच मी तर म्हणेन थोडासा अडचणीत सापडेल. चांगला फटका पाहतो आपण, बॅटची थोडीशी आतली कडा आणि त्यानंतर पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. थोडीशी चुका करतो या ठिकाणी मात्र बॅकअप मिळत असताना तोपर्यंत मात्र 2 एकदा मात्र वेगाने कंप्लीट केली आहे. एका धाबीच्या मदतीने पाहतोय आपण कुशुवली संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 4 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. पुन्हा एकदा पाहतोय स्ट्राईक एंडला रोहितला. पूर्णपणे आता रोहितवरती मात्र जबाबदारी असेल. या ओव्हरमध्ये 2 ते 1 मोठा फटका येणं गरजेचं असेल. टॅपिंग पाहतो आपण, टॅप केलाय, पुश केलाय, 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, फेकी सुद्धा करतोय आणि विकासला मात्र परतावा लागेल. हा कुशुवली संघाला लागलाय तब्बल 5वा झटका. पुन्हा एकदा पाहतोय आपण रोहित. फुल टॉस होता, ब्रह्मस्त्र फेकला होता, 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे, थोडासा फंबल पाहतो आपण, थोडीशी चुका पाहिली आहे. त्यानंतर मात्र लगेचच मात्र 1 धाव होती तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. चांगली पाहतोय पहा. 1-1 धाबेसाठी मात्र झगडावा लागतो आणि 1-1 धाबेचं महत्त्व मात्र शेवटच्या क्षणाला मात्र कळेल. या 2 धावा मात्र मिळाल्यात. चांगला फटका पाहतोय. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र फेकलो आहे. थोडासा फंबल पाहतो आपण शांतारामच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. टोटल पाहिली ना आपण कुशुवली संघाची धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 14 धावा लागल्या गेल्या स्कोअर कार्ड वरती. टोटल आपण पाहिली 14 धावा. अजूनही मात्र या षटकाचे काही चेंडू शिल्लक असतील. 3ऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. थोडासा कुशुवली संघ विचार केला ना थोडासा अडचणीत सापडलाय का काय मी तर म्हणेन. हो, चांगला फटका पाहतो, चाबूक शॉट, क्षेत्ररक्षण नाहीये तिथे आणि चेंडू जाईल का हा प्रश्न पडलाय आणि शेवटच्या मुवमेंटला जाईल. हा भरतच्या बॅटमध्ये येतोय. संघर्षमय पहिला चौकार आणि ड्रिंक ट्रॉलीची मैदानाच्या आतमध्ये मागणी केली आहे. ड्रिंक ट्रॉलीच्या माध्यमातून पाहतोय आपण आकाश याला. टोटल आपण पाहिली ना स्कोअर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या तब्बल
18 धावा म्हणजे 18 चेंडूचा खेळ संपला ना, 18 धावा लागल्या गेल्यात. मी तर म्हणे शेवटच्या षटकामध्ये ना 15 ते 14 धावा आल्या ना तर नक्कीच फायटिंग स्कोर मात्र उभा करेल कुशोली संघ. तर त्यानंतर विनंती असेल नवीन वडवली संघ आणि त्यानंतर आयोजकांची टीम पाहायला आपण खरड संघ. चला वडवली संघ आपण आला असेल तर आपण आल्याची रिपोर्टिंग करा. तीन षटकाचा वाजवी संपला टोटल. पहिले आपण कुशोली संघाचे 5 गडी बाद झाले आहेत आणि त्यानंतर धावपट्टावरती टोटल आपण पाहिली ना 18 धावा लागल्या गेल्यात. भरतच्या बॅटमध्ये आपण एक चौकार पाहिला, दमदार फटका पाहिला भरतच्या बॅटमध्ये. मी तर म्हणे ना जास्तीत जास्त चेंडू मात्र भरतला खेळावं लागतील. भरतच्या बॅटमध्ये आपण एक चौकार सुद्धा पाहिलाय. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहतोय, 4थ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती प्रेमला पाहतोय. आदरणीय संजय गायकर साहेबांचा सुद्धा आगमन झालाय आणि या स्पर्धेच्या वतीने आपला सरशी स्वागत साहेब. आपण या व्यासपीठावरती आपल्याला विनंती आहे. चांगला फटका पाहतोय, उंच उडाला, जजमेंट करतोय त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट आणि पहिल्या चेंडूवरती मात्र प्रेमने विकेट कॅरी केला. मात्र चांगला चेंडू होता, फुलटा चेंडू होता. थोडीशे कॅलरीज कमी पडल्या का काय मी तर म्हणेन. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. नरेश या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती मात्र आघात केला होता. या धावा मात्र गरज असेल थोडीशी. कुशोली संघ थोडासा पाहतोय, अडचणीत सापडला गेलाय. टोटल आपण पाहिली फक्त 18 धावा जमा केल्यात आणि आपण एक फटका सुद्धा पाहिला, एक चौकार आलाय भरतच्या बॅटमधनं. मी तर म्हणेन जास्तीत जास्त भरतला मात्र स्ट्राईकला आणण्याचं काम करावं लागेल. या 5 चेंडूमध्ये ना भरतला 4 जरी चेंडू मिळाले ना तर 4 चेंडूमध्ये 13 ते 12 धावा जरी आल्या ना तर नक्कीच फायटिंग स्कोर मात्र उभा करेल. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र चांगला चेंडू. हॅलो हॅलो फलंदाज पुन्हा एकदा बाद झालाय.
हॅलो हॅलो पण जर कोणाला मोबाईल जर सापडला असेल ना तर विनंती असेल आपल्याला आपण लगेचच आणून द्या. चला बोलांची पूर्तता करा आपण बोलांची पूर्तता. हॅलो 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 पण थोडीशी मात्र पॉवर कमी मिळते जेव्हा आपण जेवलो नाही ना तर आपले बॅटरी लो होते ना तशी मात्र थोडीशी पीसीची बॅटरी लो होते. ह्याच कारणाने आम्ही थोडासा आवाज कमी ठेवतोय. टोटल पहिली ना कुशुली संघाची आपण धावपटलावरती धावा लावल्या गेले तब्बल 24 धावा आणि 25 धावेचं टार्गेट सेट केलंय मनपाडा संघापुढे. चला मनपाडा संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा लगेचच. विकेट त्यांचं लागोपाठ चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा आपण. चला मनपाडा संघ आपण स्पीडअप करा. पाहतोय आपण मनपाडाची टोटल पहिली आपण 24 धावा जमा केल्या 25 धावाचं लक्ष ठेवलंय मनपाडा संघापुढे. सॅमी पाहतोय सॅमी गोलंदाजी मार्कवरती आणि त्यानंतर पाहतोय आणि पंचांचा आणि पहिल्या चेंडूवरती आगाच. जशी मनपाड्याने सुरुवात केली आहे तशी सुरुवात मात्र झाली आहे. मनपाडा संघाला पाठवलाय पहिला झटका क्रमांक लागलाय आणि शुभेच्छा सुद्धा आल्यात आमच्या पंचासाठी. म्हणजे पंचांचा मोबाईल जो हरवला होता ना तो मिळालाय. पंच माझा आवाज येतोय का आपल्याला? तुमचा मोबाईल आमच्याकडे आलाय. तुम्ही टेन्शन घेऊ नका नाही तर त्या टेन्शनमध्ये एखादा पॅक घेतली म्हणजे आमचा कार्यक्रम फिट. बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र पहिला झटका क्रमांक लागलाय मनपाडा संघाला. जशी मनपाड्याने सुरुवात केली तशी कुसुवलीने सुरुवात करतोय आणि मात्र नवी फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय शांताराम हा फलंदाज. सॅमीने विचार केला पहिल्या चेंडूवरती मात्र आगाज केलाय. इतका जवाब पत्तर से देतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कुशुली संघाला मनपाडा संघाने पहिल्या चेंडूवरती मात्र कॅरी केला होता विकेट आणि तीच सुरुवात मात्र आत्ता मात्र गोलंदाजी करत असताना कुशुली संघ आणि सॅमी गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती विकेट. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये शांताराम. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतोय. काय गोलंदाजीमध्ये वेग पाहताय आपण. सॅमीन जसा चेंडू रिलीज करतो ना तसा आवाज सुद्धा येतोय आणि अशी गोलंदाजी करण्याचा गरज असेल कुशुली संघाला मी तर म्हणेन. आणि ह्या चेंडूची मात्र गरज असेल. चांगली गोलंदाजी पाहतो आपण सॅमीच्या माध्यमातून. अद्याप 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला सॅमी पाहतो आपण.
आणि स्ट्राईक एंडला पाहतोय शांताराम. शांताराम चेंडू मात्र पहिला बीट झालाय. चांगला चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा ना अचूक भेजकता, मात्र दमदार गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडू मध्ये मात्र विकेट. त्यानंतर मात्र डॉट 2 चेंडू मात्र लागू बाद फेकल्यात. म्हणजे शांतारामला थोडीशी लाईन मात्र सापडत नाहीये. पंचांवरती दबाव आणू नका. पंच पाहताय ना आपण एकदम प्रोफेशनल पंच. आणि क्रिकेट सुद्धा चांगले खेळत असताना आदर्श खरड संघाच्या माध्यमातून तेच पंच पाहतोय. अद्यापही विचार केला ना 4 दिवस आपण पाहतोय पंचांना डिसिजन मात्र अचूक देत असताना. हो आणि बॅटची कडा आणि संपलाय शांतारामचा सुद्धा खेळ. म्हणजे सलग लागलाय दुसरा झटका मानपाडा संघाला. तू चल मैं आया. कहते ना मामा ठाकुर सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई? किसके साथ गाएगा? हमारे पंच के साथ. हो उनका मोबाइल भी थोड़ा सा गुम हो गया था, थोड़ा सा धुंधी में थे क्या कुछ, इसके वजह से थोड़ा सा मोबाइल भी उनका गुम हो गया था. लेकिन मोबाइल उनका आया है हमारे पास. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय आकाश काय गोलंदाजी करत असताना. सॅमीचा विचार केला ना लाईव्हच्या माध्यमातून जे कुशुलीचे प्रेक्षक बघत असतील ना तर सॅमीसाठी मी तर म्हणे शुभेच्छा आल्या जरूर असतील. मात्र गोलंदाजी अप्रतिम राहिली. विचार केला ना 2 गडी मात्र गमावल्यात अद्याप मानपाडा संघाने. मात्र थोडीशी बिकट परिस्थिती मात्र थोडासा अडचणीत सापडला मानपाडा संघ. जशी सुरुवात कुशुली संघाची झाली होती तशी मात्र मानपाडा संघाची सुरुवातही झाली आहे. खराब सुरुवात मात्र चांगली सुरुवात मात्र सॅमीने केली आहे कुशुली संघाच्या माध्यमातून. अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झाला सॅमी. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आत्ताच नवीन आलेला. हो पुन्हा एकदा जलची शक्यता. आणि एकाच एंडला मात्र मी तर म्हणेन चुकी करतोय का काय. पहा चुक्या 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 मी तर म्हणेन. आत्ताही फलंदाज बाद होता. मात्र 11 खेळाडू मधले ना मी तर म्हणेन 7 खेळाडू मात्र क्रीजवरती आले होते. या चेंडूवरती मात्र तुटून पडले होते. मात्र त्या चेंडू मात्र गॅदर करता आला नाही. मी तर म्हणतो चेंडू पकडला असताना तर नक्कीच आकाश या फलंदाजाला परतावा लागला असता. असं काही घडलं नाही मैदानामध्ये. मानपाडा संघाचा श्री गणेशा झाला 1 धावेने. विचार केला ना लाईव्ह MTC लाईव्ह साठी आज मेजवानी आहे त्यांच्याकडनं. आशिष मात्र यांच्याकडनं सरसे स्वागत आपला. त्यानंतर पाहतोय एक चांगली गोलंदाजी केली आहे. जशी मानपाडेने विनायक या गोलंदाजाने सुरुवात केली होती ना त्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करत असताना कुशुली संघाचा सॅमी या गोलंदाजाने फक्त 1 धाव खर्च केली आहे. दमदार गोलंदाजी राहिली आहे. चला कॅमेराच्या बाजूला आपण आहात बा. आपण शिडीवरून खाली उतरा नाही तर आमचा कॅमेरा तर इकडे तिकडे व्हायचा. आपण खाली उतरा. ऑल इंडियर्स आयोजक आहात आमचे. आणि आयोजक आमचे पाहत आहे ना जसं चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गेला ना 5 चौपेर मात्र आयोजक लागले गेलेत. जसा चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तसं मैदानाच्या आतमध्ये एंटर करतात. आकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र विचार केला दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केलाय. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय भरत या गोलंदाजाचा वापर केलाय. पहिला गोलंदाज मात्र अचूक गोलंदाजी राहिली आहे. आता मात्र विचार केला ना 18 चेंडू शिल्लक असतील ना 18 चेंडू मध्ये तब्बल 24 धाबीची गरज असेल. म्हणजे आता मात्र फायटिंग स्कोर मात्र पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करत असताना सॅमीला पाहिला आपण. सॅमीच्या माध्यमातून 2 गडी मात्र कॅरी सुद्धा केले. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण आकाश. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. भरत या गोलंदाजाचा वापर केलाय. दुसऱ्या गोलंदाजामध्ये पहिला चेंडू मात्र बम्माष्टा फेकलाय आणि या चेंडूची मात्र नितांत गरज आहे. मानपाडा संघ थोडासा अडचणीत सापडला का हा प्रश्न पडलाय मानपाडा संघाच्या पाठीराख्याला आणि मानपाडाच्या पूर्ण संघाला. आकाशला पुन्हा एकदा बीट करून जाईल. पहिला चेंडू मात्र आगाज केलाय. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. मी तर म्हटलं होता आधी जेव्हा पहिल्या सत्रामध्ये कुशुली संघाची गोलंदाजी अचूक आहे. टोटल आपण पाहिली ना फक्त 1 धाव लागले गेले मनपाडा संघाची. थोडासा बीट झाला. लाईन मात्र मिस केली आहे. ब्रह्मास्त्र फेकला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवता असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मध्ये स्वतःला सावरलाय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला आहे. टोटल आपण पाहिली ना मनपाडा संघाची 2 धावा लागल्या गेल्यात. 25 धाबीचं पाठलाग करत असताना
2 गडी मात्र गमावले सुद्धा, म्हणजे 2 गडी बाद आणि 2 धावा असा पाहता आपण एक डावखोऱ्याचा फलंदाज पाहतोय विनायक, जो सलामी आलेला फलंदाज. एक चेंडू मात्र खेळला, एक चेंडू मात्र डॉट खेळलाय. त्यानंतर मात्र जबाबदारी असेल विनायकवरती, पूर्णपणे जबाब गोलंदाज पाहतो आपण भरतला. अद्याप 2 चेंडू मात्र चांगले टाकल्यात भरत या गोलंदाजाने. हो, चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण पाहिला, फेकी सुद्धा अचूक. थोडासा घाई मी तर म्हणे केली होती, तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. पण दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे आणि भरत हा गोलंदाज मात्र अचूक गोलंदाजी करत असताना अद्याप भरतने मात्र 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना भरतलाही पाहताय, जशी सामीने गोलंदाजी केली तसा भरत गोलंदाजी करतोय. पण मानपाडा संघ थोडासा अडचणीत सापडलाय. फलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. जोडी पाहताय मैदानाच्या आतमध्ये विनायक आणि आकाश. हो, पुन्हा एकदा बॅटची कडा आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 5 चपलाही पाहता विकेट किपरची. कुशुलीच्या माध्यमातून पाहता हरेश हा विकेट किपर पाहतो, दमदार विकेट किपर करत असताना मात्र चेंडूवरती मात्र तुटून पडतोय का काय. आज चांगली गोलंदाजी करत असताना भरत कमबॅक केलाय मी तर म्हणेन भरतने. पहिलाच मात्र सुरुवात मात्र सॅमीनी केली आहे, त्यानंतर पाहतो भरत पुन्हा एकदा तयार. हो, बॅटच्या रडार मध्ये आणि झेलची शक्यता आणि झेल सुद्धा टिपलाय आणि परतावा लागेल आकाश या फलंदाजाला. मानपाडा संघाला लागलाय तब्बल 3रा झटका. विचार केला ना, जो कॅमेरामॅन पाहताना आपण प्रथमेश ठाकूर यांना आणि सातत्याने मात्र त्यांच्या मुखातून गोड म्हणजे तोंडात असे गोड शब्द येतात ना आणि खूप व्हायरल सुद्धा आहेत. चांगले एकदम चांगले समालोचक पाहता आपण. आणि आज खास MTC लाईव्ह यांना मदत करण्यासाठी आले आहे. खूप धन्यवाद आपला आणि सरचे स्वागत आपला या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरुवात मात्र झाली आहे. सुरुवात मात्र कुशुली संघाने केली आहे. त्यानंतर पाहतो आपण नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये प्रेम. हो, चांगला फटका पाहतोय, सरळ रेषेने खेळून काढलाय. त्यानंतर पाहतोय थोडासा फंबल पाहिला, शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत मात्र पाहतोय थोडासा फंबल. मी तर म्हणेन काही गरज होती का पहा. आता जर थोडासा अतिघाई मी तर म्हणेन संकटात नेईल का काय हा प्रश्न पडलाय. तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव टोटल आपण पाहिलं ना. 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या. पंच या धावा 2 ना, 2 धावा पहा. विचार केला 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोन षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल आपण पहिली स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या तब्बल 5 धावा. म्हणजे विचार केला जशी सॅमीने गोलंदाजी केली तशी भरतने केली. सॅमीने फक्त 1 धाव खर्च केली, त्यानंतर पाहतो भरतने 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे कुठेतरी कमबॅक करत असताना आता समीकरणचा विचार केला ना आपण, टोटल पाहिली प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी गाठावी लागेल. म्हणजे 12 चेंडू आणि 20 धावीची गरज. चला, ड्रिंक ट्रॉलीची मैदानाची मागणी केली जाते. चला, ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. चला, यानंतर खरड संघ आपला सुद्धा सामना आहे आणि तुम्हाला जोर पाहता आपण वडवली, नवीन वडवली संघ. चला, वडवली संघ आपण आला असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा. हा सत्र संपण्याच्या आधी आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे, नाही तर पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. यात मात्र कुठली शंका नसेल. टोटल पाहिली आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल. मानपाडा जाऊन पोहोचली आहे 3 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. पण विचार केला ना, सुरुवात मात्र मानपाडाने केली आहे, मात्र एंड कुशुली संघ करेल का हा प्रश्न पडलाय कुशुलीच्या सरपंचाला, म्हणजे अनिल खरी यांना. 5 जल्लोष म्हणजे जेव्हा क्रिकेट खेळतो ना, जेव्हा टीम स्वतः सुद्धा क्रिकेटर आहेत, चांगला खेळ खेळत असताना अनिल खैरीच्या माध्यमातून पाहिला. पण
त्यांचे पाठीराखे जल्लोष पाहता आपण मैदानाच्या बाहेर. अजूनही जो सलामीला आलेला फलंदाज पाहतोय ना आपण विनायक या फलंदाजाला अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तिसरा गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. विकास या गोलंदाजाचा वापर केला. चला कुशोली संघ वेल घेऊ नका. विकासचा वापर केला आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय विकासला. हो पुन्हा एकदा सुरुवात मात्र विकास नाही डॉट चेंडूने केली. पण मानपाडा संघाला डॉट चेंडू मात्र कमी खेळावा लागतील. मानपाडावरती मात्र थोडासा प्रेशर आता जास्त निर्माण झालं मी तर म्हणेन. 24 चेंडूमध्ये तब्बल 25 धाबीची गरज असताना कुशोली संघाने मात्र अचूक गोलंदाजी केली आहे. फक्त 2 षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्यात 5 धावा. आणि त्यानंतर मात्र समीकरण आता पुन्हा एकदा चेंज झाला आहे. 11 चेंडू आणि 20 धाबीची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. मनपाडा संघाला थोडासा मनपाडा संघ अडचणीत सापडलाय. पण अजूनही जो सलामीला फलंदाज पाहतोय विनायक वरती मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल मी तर म्हणेन. डावकर त्याचा फलंदाज पाहतोय विनायक आणि हा चेंडू बीमर पैते ना बाबा. लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया अशी परिस्थिती पाहतो. पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर मात्र बीमर आणि पुढचा चेंडू मात्र फिट असेल. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला आहे. टोटल पाहिली आपण ना मनपाडा संघाची 6 धावा लागले गेले आहे. आत्ता मात्र कुठेतरी थोडासा प्रेशर निर्माण झाला होता काय गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जाऊन निसटलाय. टॅप केलाय चेंडू पुश केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी थोडासा फंबल पाहिला. बेडूक साप्या फिल्डिंग पाहिली आपण. 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या गेल्या. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. पाया धावा मात्र येणं गरजेचं असेल मनपाडा संघाला आणि धावा नितांत गरज आहे. धाब्यांची थोडंसं अडचणीत सापडला आहे मनपाडा संघ. या 2 धावेच्या मदतीने टोटल आपण पाहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 8 धावा लागल्या गेल्यात. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा फिरवून टाकलाय. विकासचा विचार केला ना 9 चेंडू नंतर मात्र चांगला कमबॅक करत असताना पाहतो विकास याला पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकलाय. अद्यापैकी 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये 1 चेंडू मात्र खराब फेकला विकासने. तरी मात्र कमबॅक करत असताना विकासला पाहतो आपण. संघ थोडासा अडचणीत सापडलाय मनपाडा संघ. विनायकने मात्र थोडासा नाराज केलाय मी तर म्हणेन आपल्या संघाला. अजूनही मात्र प्रेमवरती मात्र पूर्णपणे विश्वास असेल या मनपाडा संघाचा. प्रेम आणि विनायकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय पुन्हा एकदा विकास ज्याने मात्र विकास सारखी गोलंदाजी करत असताना. हो चांगला फटका पाहतो आपण. सररेशन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण नाहीये आणि चेंडू जाईल फरार होईल. प्रयत्न मात्र केले त्या ठिकाणी. ड्राईव्ह सुद्धा लावली. त्यानंतर पाहतो आपण चेंडू शेवटच्या मुवमेंटला जाईल फरार होईल. हा येतोय संघर्ष महेश चौकार. या चौकारच्या मदतीने टोटल आपण पाहिले स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्या तब्बल 12 धावा. म्हणजे आता मात्र संघर्षाला सुरुवात झाली आहे. चौकार आलाय. या चौकारच्या मदतीने टोटल पाहिली 12 धावा. आणि समीकरणचा विचार केला ना 8 चेंडू आणि 13 धामींची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मनपाडा संघाला. अजूनही जो सलामीला फलंदाज पाहतोय आता मात्र कुठेतरी भरोसा दाखवलाय या विनायक या फलंदाजाने. चौकार पाहिला एक बॅटमॅन आपण. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच रेषेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण पाहिला भरतच्या माध्यमातून. उचलला एका ऍक्शन मध्ये पाहतो आपण. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय आणि फेकलाय आणि तोपर्यंत मात्र सिंगल. या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरक लागलाय. टोटल पाहिली आपण 13 धावा. अजूनही विचार केला 7 आणि 12चा समीकरण. तो म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12 3 तारा पावणे 12 आणि चहा ठेव बोरा. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चहा कोण ठेवेल हा प्रश्न पडला गेलाय. एका साईडला पाहतो कुशोली संघ आणि त्यांना फाईट करतो मनपाडा संघ. सुरत मात्र निर्माण झाली मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 12 धामीची गरज असेल मनपाडा संघाला. या 12 धावा मात्र रोकेल का हा प्रश्न पडलाय. विकासचा विचार केला ना अद्याप मात्र चांगली गोलंदाजी करत असताना विकासला पाहतोय. अद्याप मात्र 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल मात्र उडाली आहे. क्षेत्ररक्षण नाही आहे जवळपास. हा चेंडू मात्र जाईल चौकार. हा आलाय चौकार आणि संघर्षमय चौकार. टोटल स्कोर आपण पाहिला. आता धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 17 और 17 का खतरा किसके लिए बनेगा भाई. टोटल पाहिली आपण 17 धावा लागल्या गेल्यात. अजूनही मात्र समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि 8ची गरज मैदानाच्या आतमध्ये मनपाडा संघाला. आता मात्र निर्णायक गोलंदाजी असेल हा प्रश्न पडला गेला कुशोली संघाला. आणि त्यानंतर पाहतो विनायकने चांगले 2 फटके पाहिले. विनायकच्या बॅटमध्ये आपण चौकार जरूर पाहिले
का मी सलामीला आलोय आणि का मी मैदानाच्या आतमध्ये अजून आहे, तो जिवंत उदाहरण देत असताना विनायकला पाहतोय. सलामी जोडी पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज पाहतो आपण. एका साईडला प्रेम आणि त्याच्यासोबत मात्र विनायक हा फलंदाज. आता शिवली संघाला मात्र मीटिंग पाडण्यास मात्र भाग पडलाय. हा चेंडू मात्र कोणाच्या हातामध्ये सोपायचा हा प्रश्न पडलाय आणि चेंडू सोपवलाय. रुपेश मात्र या धावा रोकेल का हा प्रश्न पडला गेला कुशिवली संघाला. लाईव्हच्या माध्यमातून मी तर म्हणेन प्रेक्षक मात्र बघतच असतील. खास करून मी तर म्हणेन नरेश गांगड तर पहिला बघत असेल. नरेश गांगडचं सरसे स्वागत असेल. 6-8चा हा समीकरण आणि चेंडू मात्र सोपवलाय रुपेश खडकेच्या हातामध्ये. डावखुळ्याचा गोलंदाज पाहतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय प्रेम. विनायक असेल पा विनायकचा विचार केला ना, विनायकने एक चौकार सुद्धा मारलाय. प्रेमच्या बॅटमधनं पण एक चौकार पाहिला. 8 धाब्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. कुशुली संघ मात्र गोलंदाजी करत असताना वाचवेल का. पहिला चेंडू मात्र फुल टॉस आणि त्या फुल टॉस वरती फुल टॉल उसूल केलाय. जाईल सीमारेषे बाहेर. हा संघर्षमय षटकार पहिला ठोकलाय आणि मॅच सुद्धा खुली केली आहे मी तर म्हणेन मानपाडा संघाने. पा विनायकचा विचार केला ना का सलामीला आलोय मी, त्याचा उदाहरण मात्र दिलाय मैदानाच्या आतमध्ये. आत्ता मात्र समीकरणचा विचार केला 5 चेंडू आणि फक्त 2 धाब्याची गरज. पाच 2चा समीकरण 6-8चा समीकरण होता. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकला. त्यानंतर मात्र समीकरण पाहतो आपण 5 चेंडू आणि 2 धाब्याची गरज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पंचाने बीमर घोषित केलाय आणि हा सामना सुद्धा जिंकलाय मानपाडा संघाने. तर हाडलं कुशुली संघ. आपण चांगली फाईट केली. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र सामना आपल्या बाजूने होता. थोडीशी गोलंदाजी रुपेशने थोडीशी खराब केली मी तर म्हणेन. तर दोन्ही संघाने मात्र हस्तांदोलन करून घ्या. चला वडवली संघ आपण आला असाल तर लगेच या नाणेफेकीसाठी. वडवली संघ आणि मानपाडा संघ आपण जाऊ नका कुठं. यानंतर आपण मात्र जर संघ थोडासा उशीर आला तर दुसऱ्या फेरीचा